छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार, आपण पाहत आहात चांगभलं न्यूज। महाविकास आघाडीच्या विरोधात कराडमधील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप प्रदेश चिटणीस भरत नाना पाटील, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले, कराड उत्तरचे नेते आणि किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, अजय पावसकर, सुदर्शन पाटसकर यांच्यासह भाजपाचे विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि सर्व स्त्रीलोक प्रेमीच्या वतीनं या ठिकाणी महाविकास आघाडीनं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी जे घाणेरडं राजकारण चालवलेलं आहे त्यामध्ये त्यांना महाराजांनी सद्बुद्धी द्यावी म्हणून महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी या ठिकाणी आम्ही जमलो। आणि मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की काँग्रेस विचाराच्या सरकारने या अगोदर कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उखडून टाकलेले JCB लावून, त्यावेळी या काँग्रेस माइंडेड माणसांनी कुठंच काही आपली विचार व्यक्त केले नाही, त्याच्यावर चर्चा केली नाही। आज जी झालेली घटना ही दुर्दैवी घटना आहे, अशी घटना व्हायलाच नाही पाहिजे, परंतु जी घटना झाली त्यामध्ये जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल, त्यांना अटक होईल, सगळं झालेलं आहे। परंतु त्या घटनेचं जे राजकारण चालू आहे हे राजकारण अतिशय निषेधार्ह, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्या मनातली एक अस्मिता आहे, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी कोणी जर राजकारण करत असेल तर ते निषेधार्ह आहे, त्याचा निषेध आम्ही सगळेजण करतो, एवढंच या ठिकाणी। आणि खास करून महाराजांना साकडं घालण्यासाठी आम्ही सगळेजण जमलो होतो की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जी उभ्या महाराष्ट्राची या देशाची अस्मिता आहेत, त्यांच्या विषयात सुद्धा घाणेरडं राजकारण करण्याची एकही संधी महाविकास आघाडीची ही मंडळी सोडताना दिसत नाही। लबाड लांडग्यांच्या पद्धतीनं काम करणारी ही सगळी मंडळी एकत्र होऊन कुठल्या ना कुठल्या विषयाला वेगळ्या डायरेक्शनने घेऊन जाणं आणि हेतू एकच की आम्हाला कुठल्या माध्यमातून सत्तेत येता येईल का, आणि त्यासाठी आता महाराजांचाही वापर करण्यामध्ये हे मागे राहिलेले नाही आहेत। पण बघितलं ही जी मंडळी आज प्रतिका देत आहेत, आज नौटंक्या करतायत, त्या ठिकाणी परवा भिजून पावसात दाखवून नौटंक्या करण्याचं काम आधी आणि टीमने केलं। त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंना माझा प्रश्न आहे किंवा त्यांच्या वडेट्टीवारांना प्रश्न आहे की यापूर्वी तो पुतळा त्या ठिकाणी महाराजांचा उभा राहिला, त्यानंतर आपण किती वेळा तो पुतळा बघण्यासाठी गेलात? जेव्हा पुतळा चांगल्या अवस्थेत होता दूर दूरून लोक बघायला येत होती, तेव्हा नाही, हे तुझं शिवप्रेम आहे। आणि त्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली आणि आता मात्र राजकारण करण्यासाठी चढाओढ लागले की कशा पद्धतीने आम्ही जाऊ देऊन जनतेची माथी भडकू आणि कुठेतरी शिवप्रेमींच्या मनामध्ये विष घालवण्याचं काम हे करतायत। पण शिवप्रेमी हे महाराष्ट्रातले शिवप्रेमी आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे माव आहेत आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं कोणाच्या भूलतापांना बळी पडायचं आणि नाही पडायचं। त्या ठिकाणी ही सगळी मंडळी आपण जर का इतिहास काढून बघितला तर प्रतापगडावरचं अतिक्रमण असेल किंवा विशाळगडावरचं अतिक्रमण असेल या विषयात कधीच बोलताना दिसली नाही। आणि खास करून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो त्यांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये घटना घडते, उभा महाराष्ट्र हळहळतो, आम्हाला सगळ्यांना दुःख होतं। पण ही यांचे कार्यकर्ते मात्र त्या पुतळ्याचे भग्न अवशेष त्याचे फोटो काढून जनतेसमोर सगळीकडे व्हायरल करतात। शिवाजी महाराजांचे मावळे असं करू शकतात? बिलकुल करू शकत नाहीत। औरंगजेबाचे फॉलोअर्स किंवा त्या ठिकाणी अफजल खानाची मानसिकता मानणारी मंडळी हेच असं करू शकतात, हा आमचा त्या ठिकाणी समज आहे, उभ्या शिवप्रेमींचा समज आहे। आणि त्यामुळे अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण किमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये राजकारण होता कामा नये।